महाराष्ट्र सरकार, ठाकरे सरकार, ये असंवेदनशीलता का इन्होंने कोविड के समय पर ये परिचय दिया है। जब सामान्य जनता अलग अलग चीज़ों के कारण राहत मांग भी रही थी और ज़रूरत भी थी, चाहे वो दवाइयों के बारे में हो, चाहे वो कोविड के उस समय पर जब ऑक्सीजन की ज़रूरत हो, बेड्स, कोविड सेंटर्स का निर्माण करना हो, आरटीपीसीआर के टेस्ट के रेट तभी बढ़े हुए थे उस समय पर, उसको कम करके जनता को मुफ्त करवाना हो, ऐसे ऐसे बहुत सारे विषयों पर अगर इस निधि का उपयोग किया गया होता तो शायद जनता की मांग पूरी होती। ये भी हम देख पाते अगर इस मुख्यमंत्री निधि का उपयोग शायद कई चीज़ों पर सही वक्त पे किया होता तो दुर्भाग्यपूर्ण जो मृत्यु हमारे कुछ लोगों की हुई उसको हम कम कर पाते। लेकिन ठाकरे सरकार ने असंवेदनशीलता का परिचय दिया है। सिर्फ 25% निधि यूज करना यह अपने आप में क्रिमिनल निग्लिजेंस है और ठाकरे सरकार इसका जवाब दे, मुख्यमंत्री कार्यालय उसका जवाब दे। उद्धव ठाकरे, देवेंद्र जी आज बाकायदा राज ठाकरे से मिले हैं इस मुलाकात को, क्योंकि कुछ लोगों का कहना है कि इनका गठबंधन हो चुका है, सिर्फ शर्मा रही है बीजेपी। मुझे लगता है दोनों बड़े नेता है, इस पर स्वयं स्पष्टता दोनों ही दे सकते हैं। लेकिन मैं व्यक्तिगत रूप से मानता हूं कि राज ठाकरे जी अपने नए घर में गए हैं। अपने घर में किसको कब स्वागत या भोजन के लिए बुलाना उनका अधिकार है और देवेंद्र जी महाराष्ट्र के मुख्यमंत्री रह चुके हैं, विपक्ष के नेता है। सपरिवार जाकर किसी भी महाराष्ट्र के नेता को प्रोत्साहित करना या उसको घर पर जाकर नए वास्तु में उनका भोजन करना, इसमें राजनीति देखना मुझे ठीक नहीं लगता। एक सवाल ये भी है कि बावनकुले जी की संपत्ति को लेकर सवाल उठ रहे हैं, क्या कहेंगे? जो सवाल उठा रहे हैं वो बेनामी संपत्ति के आरोपी है और इसके लिए सवाल उठाने वाले अपने बेनामी संपत्ति के बारे में जवाब दे। बावनकुले जी ने तो दूध का दूध, पानी का पानी सच एफिडेविट में जाहिर किया है, ना उसमें कुछ गलत है ना हो सकता है। देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली, तुमची काय प्रतिक्रिया? दोघेही महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत। राज ठाकरेजी यांनी स्वतःचं नवीन घर बनवल्यानंतर घरी कोणाला बोलवायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे आणि त्या व्यक्तिगत भेटीमध्ये निमंत्रण राज्यातल्या दोन पक्षातल्या वेगळ्या नेत्यांनी एकमेकाला देणं किंवा बोलावणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा परिचय आहे। देवेंद्रजी आणि वहिनी व्यक्तिगत भेटीमध्ये नवीन वास्तूच्या या निर्मितीनंतर आमंत्रणावर भेटायला गेला असतील तर मला वाटतं यामध्ये दोन्ही नेत्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा परिचय दिला आहे। प्रत्येक गोष्टीत राजकारण बघणं हे अयोग्य ठरेल। राज ठाकरेंवरही तो अन्याय ठरेल आणि देवेंद्रजींवर तर नक्कीच ठरेल। गेल्या काही दिवसात भाजप आणि मनसेच्या भूमिकांमध्येही जवळीक वाढलेली आहे। येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युतीची नांदी आहे। जो सत्याबरोबर राहील, जो सत्य विचारांची कास धरेल त्याला भारतीय जनता पक्षाच्या विचारांशी सहमती दाखवावीच लागेल आणि म्हणून यामध्ये वेगळं राजकारण बघावं असं की परिस्थिती नाही आणि म्हणून या व्यक्तिगत भेटीवर नवीन घरातल्या गृहप्रवेशानंतरच्या निमंत्रणावर राजकारणाचं सूत गाठणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला अभिप्रेत नाही। येणाऱ्या काळात मुंबईसह अनेक महापालिकेच्या निवडणुका आहे, परंतु राजकीय सोयीसाठी त्या पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे आणि तशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या।
याला मी रडीचा डाव असं म्हणीन जर असा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून झाला तर. किंबहुना या विषयावर सर्वात प्रथम आरोप मी केलाच होता. शिवसेनेकडून पहिल्यांदा हा प्रयत्न झाला होता की मेच्या अगोदर गेल्याच वर्षी या निवडणुका पावसाआधी घ्याव्यात. मग त्यांचा हा प्रयत्न विफल झाल्यावर या नवीन रचना प्रभागांच्या केल्या पाहिजेत यासाठीचा प्रयत्न त्यांनी केला. त्याचं शास्त्रीय कारण नवीन जनसंख्यांची गणना न झाल्यामुळे ते करू शकले नाही, तिथे विफल ठरले. मग पश्चिम उपनगरामधलेच काही वॉर्ड वाढवू त्याचा अघोरी प्रयत्न ते करतायत. एवढं सगळं करून हाताशी यश मिळणार आहे का याबद्दलची आशंका त्यांच्या मनामध्ये स्पष्ट दिसते. या आशंकेचं रूपांतर आता प्रत्यक्ष जमिनीवर मुंबई, ठाणा, नवी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात तर शिवसेना नेत्यांच्या प्रवासातल्या भीतीतनं दिसायला लागली आहे. आणि त्यामुळे जे भयग्रस्त आहेत असेच लोक निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रकाराचा विचार करतील असं आमचं मत आहे. जे नवीन वॉर्ड वाढवलेले आहेत त्या संदर्भामध्ये भाजपची भूमिका काय आहे? तुम्ही न्यायालयात जाणार आहात का? प्रस्ताव समोर येऊ द्या. आलेल्या प्रस्तावावर त्यावेळेला ही भूमिका आम्ही घेऊच. पण 9 वाढवा किंवा 19 वाढवा यामध्ये बहुमताचा आकडा तुम्हाला मिळणार नाही हेच शिवसेनेला आमचं सांगणं आहे. मुंबईत तिसरा उमेदवार देण्यात आलाय. मुंबईमध्ये तिसरा उमेदवार देण्यात आलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपचे काही नाराज नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. काय उत्तर आहे? जरूर त्यांनी निवडणूक लढवावी. तिसऱ्या उमेदवाराने माघार घेऊ नये आमचं खुलं आव्हान आहे. ज्यांनी ही योजना बनवली त्यांना सुद्धा आणि जे या योजनेत कार्यान्वित करतायत त्यांना सुद्धा. तेव्हा पहिल्या आणि तिसऱ्या दोन्ही उमेदवारांनी स्वतःची मतं वाचवण्यासाठीचे प्रयत्न करा. निवडणुकीला समोर याच हे आमचं आव्हान आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि भाजपचा तो मुख्य कायम अजेंडाच राहिलेला आहे. या विचारांची लोक एकत्रित येतील असं वाटत नाही का तुम्हाला? कारण की यापूर्वी देखील असं काही संकेत दिले गेलेले आहेत लोकांकडून. नवीन बंगल्यानंतर गृहप्रवेशानंतर काही व्यक्तींना, मित्रांना, सहकाऱ्यांना बोलवावं ही भूमिका राज ठाकरेंची. मला वाटतं अतिशय आपण ज्याला म्हणू महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेशी अशी त्यांची भूमिका. आणि पक्षविरहित आपल्या संबंधामधून एकमेकाला प्रोत्साहन करावं यासाठी एका महाराष्ट्रातल्या वेगळ्या पक्षातल्या राजकारणी मित्राला भेटायला सपत्नीक जाणं ही योग्य भूमिका देवेंद्रजींची. यापेक्षा याच्यावर काही भाष्य करावं असं माझ्याकडे नाही. कोविडच्या काळात सीएम रिलीफ फंडाचा फक्त 25% हिस्सा खर्च झाला अशा पद्धतीची माहिती समोर येतं. तुमची काय? कोविडच्या काळात सुद्धा 25%च्या वर निधी मुख्यमंत्र्यांच्या विशेष अधिकारातला खर्च होत नाही. याचा अर्थ आहे सरकार 35 मार्क मिळून सुद्धा पास होऊ शकत नाही, नापास झालेला आहे. आणि केवळ 25%वर नापास एवढा राजकीय भाष्यापुरता मी म्हणत नाही. हे सरकार असंवेदनशीलतेचा प्रत्यय पदोपदी देत आहे. कल्पना करा त्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीच्या आवश्यकता सामान्य नागरिकांना होत्या, ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी औषधोपचाराची सोय नव्हती, बेड्स नव्हत्या, स्थानिक हॉस्पिटलची निर्मिती करणं आवश्यक होतं, तदनंतर ऑक्सिजनची आवश्यकता होती तर प्लांट करणं आवश्यक होतं, RT-PCR टेस्ट सुरुवातीच्या काळात महाग होत्या. या सगळ्या काळात जर या निधीतून जर महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला मदत झाली असती तर जो त्रास महाराष्ट्रातल्या जनतेला यांच्या नाकर्तेपणामुळे भोगावा लागला त्यामध्ये कुठेतरी दिलासा मिळाला असता. पण ज्या सरकारला दिल नाही ते दिलासा काय देणार. आणि म्हणून या पद्धतीने
दुर्दैवी जे मृत्यूसुद्धा त्या काळात झाले, कदाचित हा निधी योग्य वेळेला योग्य पद्धतीने योग्य कारणासाठी वापरला असता तर मृत्यूच्या आकड्यामध्ये सुद्धा कमतरता करणं महाराष्ट्राला शक्य झालं असतं. पण या नाकर्ते सरकारने यातलं काहीच केलं नाही. असंवेदनशील तर आहेच, पण 25 मार्क मिळवून 25% निधी खर्च करून नापास सुद्धा झालेला आहे. एवढंच मी म्हणेन. हा जो निधी आहे हा कोविडच्या नावाखाली म्हणजे त्या हेडवर अजूनही 606 कोटी शिल्लक आहे. आता या पैशाचं काय केलं जावं असं आपल्याला वाटतं, कारण जवळपास कोविडच्या लाटी ओसरलेल्या आहेत असं आपण म्हणतो आहोत. तर त्यामुळे आता या निधीचा वापर कुठल्या गोष्टींसाठी केला जावा असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की या सगळ्या निधीचा उपयोग कोविडमध्ये दुर्दैवाने ज्यांनी स्वतःच्या परिवारातला कोणाला ना कोणाला गमावलं आहे त्या परिवारातल्या व्यक्तींना काही ना काही मदत मिळण्यासाठी नक्की व्हावा. या निधीचा उपयोग दुर्दैवाने कोविडच्या काळामध्ये जे एका अर्थाने मातृपितृ छत्र ज्यांचं गमावलं गेलं अशा लहान बालकांना पुढच्या आयुष्याला उभारी मिळण्यासाठी नक्की वापरावा. कोविडच्या काळामध्ये वर्ष दीड वर्ष हातावर पोट घेऊन जगणारा आमचा जो बाराबलुतेदार कर्मचारी, कामगार, दलित, पीडित समाजातील व्यक्ती आहे त्याच्या खिशाला जी चाट पडली, त्याला 2 रुपयेही कमवता आले नाही आणि सरकार मदतही करू शकलं नाही, त्यांना मदतीला नक्की मिळावा. एका अर्थाने कोविडमध्ये ज्यांना फटका बसला त्यांना दिलासा मिळावा, पण दुर्दैवाने तो दिलासा देण्याची भूमिका सुद्धा मांडलेली नाही. यातच या सरकारचा कुहेतू दिसतोय असं आमचं मत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, परंतु बऱ्याचशा मागण्या मान्य झाल्या असल्या तरी जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही अशा पद्धतीची भूमिका कर्मचाऱ्यांनी. मला वाटतं सरकार आता काय प्रस्ताव देते ते पाहू. एस टी कर्मचाऱ्यांच्या ज्या विविध संघटना आहेत त्यांचं म्हणणंही आपण काय ते समोर येईलच आणि मग त्यावर आमची प्रतिक्रिया देणं संयुक्तिक ठरेल. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नगरसेवकांची बैठक आयोजित केली. त्याच्यात असा आरोप केला असं सांगितलं जाते की नगरसेवक फुटण्याच्या भीतीने ही बैठक बोलली. माझं आव्हानच आहे ना, जे एसी केबिनमध्ये बसून बोलत आहेत त्यांनी निवडणुकीच्या रिणांगणात आमच्या समोर 2 हात करायला यावं. पहिल्या आणि तिसऱ्या उमेदवारांनी स्वतःच्या मताची चिंता करावी एवढं सूचक मी सांगतो. धन्यवाद. हो गया, हिंदी हो गया. सर एक प्रश्न, आज नाना पटोले यांची पत्रकार परिषद झाली. किसान महापंचायत 27 आणि 28 तारखेला मुंबईमध्ये किसान महापंचायत भरवणार आहे. 3 कृषी कायदे जे होते ते केंद्र सरकारने मागे घेतलेले आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम भाजप नाही करत तर मालांची लूट भाजप करत आहे असं नाना पटोले यांनी आरोप केला. आजकाल हर्बल वनस्पतीचा उपयोग राष्ट्रवादीकडून शिवसेनेकडून आता काँग्रेसकडे गेल्याचं दिसत आहे. कदाचित नाना पटोलेंनी त्या हर्बल वनस्पतीची शेतीसुद्धा करायला सुरुवात केली असेल आणि त्यामुळेला जे सत्य नाही ते मांडण्याची भूमिका ही नाना पटोलेंची आहे. लोकांची माथी भडकवावीत आणि त्यामधून अशांतता प्रस्थापित व्हावी आणि आपल्या देशाबद्दल जगभरामध्ये वातावरण वाईट निर्माण करण्यामध्ये जे इच्छुक आहेत त्याबद्दल आपण सुद्धा काही ना काही आपल्याकडून व्हावं अशी भूमिका तर काँग्रेसची नाही ना, ही दाट शक्यता समोर येते आहे. माननीय मोदीजींनी अतिशय प्रामाणिकतेने भूमिका मांडली आहे. शेतकरी त्याच्यातनं दिलासा व्यक्त करतोय. शेतकऱ्यांचा विश्वास जो आधीपासून होता माननीय मोदीजींच्या नेतृत्वावर तो द्विगुणित झाला आहे. मग आता माती कशी भडकवायची तर त्याच्यातलेच हे प्रकार आहेत की राज्यामध्ये अस्थिकलश घेऊन जा किंवा अशा पंचायती करा. मला वाटतं आमचा शेतकरी हा सुजाण आहे, हुशार आहे, प्रामाणिक आहे. त्याला त्याची मदत करणारं सरकार कोणाचं आणि त्याला सावकारी करून लवाडणारं सरकार कोणाचं याची संपूर्ण माहिती आहे. नाना पटोलेंवर त्यांच्या घरचेही विश्वास ठेवत नाही तर बाकीचे काय ठेवणार. विधान परिषदेसाठी जो उमेदवार मुंबईमध्ये देण्यात आलाय राजहंस सिंग,
असं म्हटलं जात आहे की ते अमराठी असल्यामुळं भाजपच्या नगरसेवकांमध्ये फूट पडणार आहे आणि याच भरोशावर काँग्रेसनं आपला एक उमेदवार दिलाय. थेट काँग्रेसचा नाही पण अपक्ष उमेदवार आहे ज्याला काँग्रेस मदत करत आहे. भाजपची मदत होणार आहे अप्रत्यक्षपणे हा उमेदवार जिंकून यायला असं काँग्रेसचं म्हणतं. काँग्रेसने स्वतःचा उमेदवारच दिला नाही याच्यातच स्वतःचा पराभव त्यांनी मान्य केला आहे. भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकासच्या नाऱ्यावर चालते आणि त्यामुळे आमच्याकडे इकडचा का तिकडचा विषयच नसतो. कदाचित काँग्रेस म्हणून उमेदवार दिला असता तर आपले अन्य नगरसेवक फुटल्यावर आपण तोंड दाखवू शकणार नाही. म्हणून हा रडीचा डाव खेळण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा पहिल्या आणि तिसऱ्या उमेदवाराने स्वतःची मतं वाचतील का हे पाहावं एवढं सूचक विधान मी करतो. आशीष जी, 27 तारीख को मुंबई में अस्थि कलश लाया जा रहा है दिल्ली में, किसानों का लखीमपुर घटना में जो मृतक किसान थे उसको लेकर क्या बीजेपी को भी न्योता मिला है या आप लोग भी मानना करेंगे मुंबई और महाराष्ट्र में जिस तरह से उनका अस्थि कलश ले जाया जाएगा? माननीय मोदी जी ने जो भूमिका है वो स्पष्ट तरीके से रखी और उस भूमिका के कारण किसान भी राहत महसूस कर रहा है. किसान को अब तक मिली मदद और माननीय मोदी जी ने रखी हुई भूमिका, इसके कारण जो भरोसा माननीय मोदी जी के नेतृत्व पर उसका था वो अभी द्विगुणित हो गया है. तब इसके बाद लोगों को कैसे भड़काया जाए इसका प्रयास कुछ नेता मंडली कर रही है. उनके इस प्रकार के पंचायत हो या अस्थि कलश लेके जाने का विषय हो, इसको हमारे प्रामाणिक मेहनत करने वाले किसान कभी भी समर्थन नहीं करेंगे, ऐसा हमारा मानना है. आप लोग मानना करेंगे मुंबई और महाराष्ट्र में? मुझे लगता है मैंने मेरी भूमिका यहाँ रखी है.